झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अरे काजा मला वाटतं आपण पोलिसात कंप्लेंट करूया। आय मीन हे सगळं त्यांना यांना इथून कोणी निघून जायला कोणी सांगणार आहे का? यांना समजावा की यांच्यामुळे आमच्या जीवाशी खेळतायत। छोटे मालक, आज तुमच्यामुळे लोक आमच्या घरावर चालून येत आहेत। तुम्हाला हे कळत नाहीये का? तुम्ही आजीला वचन दिलं की मुक्ताला घेऊन येईन, पण माझ्या परवानगीचं काय? मी नाही म्हणून सांगितलं होतं ना। कवाच सांगितलं होतं, मग परत परत ती चूक का करताय? तुम्ही निघून जा इकडून। छोटे मालक, आता जे घडलं ते परत पण घडू शकतं। आता ती लोक माघारी गेलीत खरी, पण ती परत येणार नाही असं नाही होऊ शकत। त्यामुळे मालक, तुम्ही इथं नसाल तर कदाचित त्यांचा राग शांत होईल, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मालक की तुम्ही इथून परत घरी जावा। नाही, मी इथे असो किंवा नसो ते तुम्हाला त्रास देणारच। आणि एकंदरीत मला असं दिसतंय की मुक्ताचा आणि माझा राग तुम्हा सगळ्यांवर निघणार आहे। आणि अशा परिस्थितीत मी तुम्हाला सोडून जाणार नाही। हे बघा, मी मुक्तासाठी जरी इथे आलो असलो ना, तरी तुम्ही सगळे माझी जबाबदारी आहात। मालक, आज त्यांनी तुमच्यावर पण हात टाकला। मालक, अहो, आमचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुमच्या जीवाला काय झालं तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जा। याच विनवण्यांचा मला कंटाळा आलाय। आणखी किती वेळा माझ्या वडिलांनी तुमच्या समोर हात जोडायचे? तुमच्या वडिलांसारखं आम्हा गरिबांनी हात जोडल्यावर तुम्हाला सुद्धा आनंद होतो का? मुक्ते, काय बोलती तू? अण्णा, तुम्ही त्यांना तोंडावर का नाही सांगत आहे की तुमच्यामुळे आमच्या जीवावर बेतलंय, ज्यामुळे आमचा जीव जाऊ शकतो। हे घर, ही घरातली माणसं नष्ट होऊ शकतात। तोंडावर सांगत का नाहीये त्यांना? मी असं काहीच होऊ देणार नाही। अच्छा, कसं वाचवणार आहेत आम्हाला यातून? देव आहेत का कोणती वेगळी जादू आहे तुमच्याकडं? का वेगळी ताकद आहे? सांगा ना। मुशाली घेऊन हे घर जाळत येणारे असंख्य हात कसे रोखणार आहात तुम्ही? मुक्ते, बस झालं आता। अगं, मालक आहेत ते आपले, त्यांच्याशी नीट वाग। छोटे माल, तुम्ही खरंच इथनं जाओ। माझ्या घरातले 3 बाया, एक लहान पोरग, एक आजारी माणूस, आणि तुम्ही मिळून एवढ्या सगळ्या लोकांचा सामना नाही करू शकणार आपण। गोष्ट भांड्याशिवाय मिटली तर बरं आहे, पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही इथनं निघून जाता, आणि तुमच्या घरच्यांना पण तेच पाहिजे। हे बघा, तुम्ही जर इथून गेलात ना तर सगळा गोंधळ संपून जाईल। बघा, तुम्ही जा इथून। मालक,
तुम्हाला माझ्या घरातून जायला सांगताना मला खूप त्रास होतोय हो. आई राजा, आई जगदंबे, ज्या घरचं मीठ खाल्लंय त्या मालकांना घरातून हाकलतोय. आई माफ कर ग मला. खरंच सांगतो मालक, तुम्हीच माझ्या घरावरचं हे विघ्न घालू शकता. काय करते तुम्ही? प्लीज प्लीज असं नका करू. प्लीज प्लीज माझ्या पाया नका पडू. हे बघा, आमच्या नशिबाचे असन ते आम्ही भोगू. आम्हाला तुमची साथ पण नकोय आणि तुमचा त्रास पण नकोय. तुम्ही येऊ शकता. आई, अण्णा, तुम्ही चला आज. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.